दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी इंदिरा चौक हिंगोली येथे अपक्ष उमेदवार माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मोठ्या संख्येने रॅली काढली। प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे इंदिरा चौक हिंगोली येथे सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेस मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती। माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी जनसमुदायाला मार्गदर्शन केले। यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते मधुकरराव मांजरमकर, शेख नईम शेख लाल, MIMचे जिल्हा अध्यक्ष बुरान पहलवान, नफीस पहलवान व इतर कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिति होती। अरुण दीपके, TV7 हिंगोली। भाव पटेल आने के पहले जिस टाइम में हमने आज से 14 साल 15 साल पहले आए थे, तो यहाँ की कब्रिस्तान का काम सबसे पहले कराने का काम मैंने किया था। वो आज सरकार मंदिर के काम कराने के लिए हम लोग सामने थे। विधान परिषदचा सगळ्यात जास्त लीड कोणती राहील तर हिंगोलीची राहील। माझा शब्द तुम्ही तो खाली पडू दिला नाही। माझा शब्द तुम्ही तो खाली पडू दिला नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी 33,352 मताची लीड या ठिकाणी दिली। मात्र तिथंच आपला घात झाला। तिथंच आपला घात झाला। तो घात असा झाला, त्यांना वाटलं की आता आपली ही सीट निवडून द्यायला काही हरकत नाही, आपले 2 आमदार आपण निवडून आणू म्हणून या ठिकाणी त्यांनी ही जागा सोडून घेतली। थोडा मागचा इतिहास जर पाहिला असता, थोडं पाठीमागं जर गेले असते, त्यांनी ही जागा सोडून घेतली नसती। ती जागा सोडून घेत असताना त्या ठिकाणी मी जसे लीड देतो म्हणले, त्याचप्रमाणे उद्धव साहेब सुद्धा या ठिकाणी म्हटले होते की भाऊ आम्ही तुम्ही लीड दिली, आम्ही तुम्हाला वाड्यावर सोडणार। सोडलं का नाही मला वाड्यावर? मी या स्टेजवर उभा आहे। मी आज 50 वर्ष झालं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आहे। मी कुठंच हल्लेला नाही, कोण्याच पक्षात गेलेला नाही। एकच पक्ष बाबासाहेबांनी निर्माण केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। आता भाऊनं तिकीट कोण्याही पक्षातून मिळवून घेतलं असतं, परंतु भाऊ हे काँग्रेसचे एकमेव कार्यकर्ते आहे। म्हणून वरी तुम्ही पेपरला बातमी बघली का, भाऊला कमी केलंय म्हणून आलंय का? काँग्रेस मधून कमी केलंय म्हणून आलंय का? म्हणजे ते काँग्रेसचेच आहे, फक्त वाट बघायला निवडून कवा येतील म्हणून। हे माझे शब्द खरे ठरतील।